श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आश्विन अमावास्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा लक्ष्मीपूजनाचा सण 1 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीसह श्री गणेशांची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते, तर आश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्यांचा मानला जातो. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त माझ्या संपूर्ण युट्यूबच्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ही आलेली दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येऊ देत. तर आता उद्या 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. तसंच दिवसभरामध्ये आपण काही खास उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात. देवी लक्ष्मीची कृपादृष्टी कायम भक्तावरती राहते, अशी मान्यता आहे. तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय उद्या शुक्रवारी आलेल्या दिवाळी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. या उपायामध्ये सकाळीच तुम्हाला घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान घरात आणल्यामुळे तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी असेल ती पूर्ण होईल. तर हे पान तोडून आणल्यानंतर आपल्याला यावरती उपाय कशा प्रकारे करायचा आहे, नंतर त्या पानाचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य प्रदान करणारी देवी मानली जाते. लक्ष्मी पूजनापूर्वी ज्योतिषीय उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते, तुमची संपत्तीही वाढते आणि अडकलेला पैसाही वसूल होतो. तसेच यंदा हे लक्ष्मीपूजन शुक्रवारी आलेला आहे. शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणून शुक्रवारी शक्य असेल तर या व्रत ठेवून देवी लक्ष्मीची संध्याकाळी मनोभावे पूजा करावी. यामुळे धनाची आणि समृद्धीची प्राप्ती होते. वर्षभरात केलं जाणारं लक्ष्मीपूजन हे उद्याच्या दिवशी दिवाळी अमावास्येच्या दिवशी केलं जातं. म्हणूनच घरामध्ये आपल्याला हे उपाय देखील करायचे असतात. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या असतात. प्रत्येकाच्याच काही ना काहीतरी इच्छा, मनोकामना असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो. पण तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला बऱ्याचदा यश मिळत नाही. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही. म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करून आपण देवी देवतांचे आशीर्वाद मिळवू शकतो आणि आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ देखील मिळवू शकतो. तर जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, तुम्ही कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कारण पैसा म्हणजेच लक्ष्मी, ही स्थिर नाही, ती एका ठिकाणी कधीही राहत नाही, ती चंचल आहे. तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर घरामध्ये समाधान, शांती असणं आवश्यक आहे. पण घरामध्ये वादविवाद, भांडण, कलह होत असेल, घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल, अशा ठिकाणी ती राहत नाही. तिला स्थिर टिकून ठेवायचं असेल तर घरामध्ये हे उपाय करावेत. यामुळेच आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, पण काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात आणि ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही. जसं की घराविषयक काही तुमचं स्वप्न असेल आणि घरासाठी जे पैसे देखील तुमच्याकडे असतात, पण असं म्हणतात ना, लग्न आणि घर होण्यासाठी योगच यावे लागतात. तसे योग जुळून यावेत यासाठी उद्याच्या शुभ तिथीवरती हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही इच्छा, मनोकामना असतील, मुलांना म्हणावं तसं यश मिळावं, मुलांची त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदावं किंवा कर्जातून मुक्ती मिळावी, नोकरी मिळावी, यासारख्या अनेक इच्छा, मनोकामना प्रत्येकाच्या असतात. त्याचबरोबर तुमच्या मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर ह्या देखील इच्छा, मनोकामना तुम्ही या दिवशी पूर्ण करू शकता या उपायामुळे. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे. घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं. हळदीच्या पाण्याने तिथे सडा टाकायचा आहे. घरातील फरशी देखील आपल्याला उद्या खडे मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला ती पुसून घ्यायची, जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती नष्ट होईल. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळीनंतर देवपूजा करायची. उद्याच्या दिवशी देवांना स्वच्छ करायचं, अभ्यंग स्नान घालायचं आहे.
त्यानंतर आपल्याला हा उपाय सकाळी सकाळीच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीच्या आगमनापूर्वीच, म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करणार आहोत शुभ मुहूर्तावरती, त्यावेळेच्या आधीच आपल्याला हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं. या ताटामध्ये एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा कच्चं दूध टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडासा गूळ टाकायचा आहे. सोबतच हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत. एक फूल घ्यायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा, त्यामध्ये फुलवात घालायची आणि हे साहित्य घेऊन आपल्याला जवळच असलेल्या पिंपळाच्या वृक्षाजवळ म्हणजे झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या कलशात असलेलं पाणी पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप आणि दीप ओवाळून घ्यायचा. जो दिवा सोबत नेलेला आहे त्याचं दीपदान आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ करायचं आहे. दिवाळीच्या दिवशी आपण दिवे लावतो, तसंच हा जो दिवा आहे, जी पणती आपण सोबत नेलेली आहे ती देखील नवीनच असावी. आणि त्यानंतर तिथे पडलेल्या पिंपळाच्या पानांपैकी एखादं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. पिंपळाचं पान एकही खाली पडलेलं नसेल तर तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची सगळ्यात आधी माफी मागायची की मी माझ्या कार्यासाठी हे पिंपळाचं पान तोडत आहे, त्याबद्दल मला माफ करावं आणि ते पिंपळाचं पान तुम्हाला तोडायचं आहे. आणि अशा प्रकारे हे पिंपळाचं पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि यावरती आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी उपाय करायचा आहे. तर ते पिंपळाचं पान आपण तोडलेलं किंवा खाली पडलेलं उचलून आपल्याला घरात आणायचं आहे. घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी त्या पाण्याला स्वच्छ करायचं. ते तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता किंवा गंगाजल वापरून त्या पाण्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि थोडंसं आपल्याला कुंकू पाण्यामध्ये ओलं करून एका वाटीमध्ये घ्यायचं आहे. या प्लेटवरती काय करायचं की सगळ्यात आधी आपल्याला श्रीहरी विष्णूंचं प्रतीक काढायचं, ते म्हणजे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. पूर्ण स्वस्तिक काढा. मधोमध 4 बिंदू द्या. साईडला 2 उभ्या रेषा काढा. त्यावरती थोड्याशा अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत. अगदी 2 ते 3 चमचे अक्षदा, अखंड, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, म्हणजेच तांदूळ आपल्याला टाकायचे. त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे पान आपण घेतलेलं आहे, या पानावरती तेच ओलं केलेलं कुंकू जे आहे, त्या कुंकवाने आपली इच्छा मनोकामना अगदी एका शब्दात लिहायची आहे. कशी लिहायची तर त्यासाठी तुम्ही एक काडी घ्यायची. कोणत्याही झाडाची एखादी काडी घेऊ शकता किंवा तुम्ही माचीसची काडी घेतली तर वरती थोडासा कापूस लावायचा आणि या काडीने या पानावरती तुमची जी इच्छा मनोकामना असेल ती एकाच शब्दात लिहायची. जसं की कर्जमुक्ती व्हावी, नोकरी प्राप्ती किंवा आर्थिक स्थैर्य, लक्ष्मी प्राप्ती अशा इच्छा मनोकामना तुम्ही लिहू शकता. घराविषयी काही स्वप्न असेल तर घर व्हावं अशी इच्छा तुम्ही लिहू शकता. आता जी ही इच्छा मनोकामना तुम्ही लिहिलेली आहे त्यानंतर ते पान आपल्याला स्वस्तिकवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याला महालक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. सोबतच आपल्याला 1 वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. तर एवढी सेवा आपल्याला त्या पानासमोर करायची. तुमच्या इच्छा मनोकामना मनोमन व्यक्त करून ते पान दिवसभर म्हणजे संध्याकाळपर्यंत आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत. तर लक्ष्मीपूजनाच्या आधी किंवा लक्ष्मीपूजनाच्या नंतर ते पान तिथून उचलायचं. सोबतच आपण या पानाखाली ठेवलेल्या ज्या अखंड अक्षदा आहेत त्यातील मोजून आपल्याला 21 अक्षदा घ्यायच्या आहेत. आता हे पान अक्षतांसहित उचलायचं आणि त्यानंतर जिथे कुठे वाहता पाण्याचा ओढा असेल किंवा नदी असेल किंवा समुद्र असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर मग आपल्याला हे जे पान आहे ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आता वाहत्या पाण्यामध्ये सोडत असताना पानाचा देठ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आणि ते पान आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करत हे पानाचं विसर्जन करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करणं शक्य नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर देवीसमोर हे जे पान आहे ते तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत देवीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या आधी हा उपाय करा किंवा लक्ष्मीपूजनानंतर तुम्ही या पानाचं अशा प्रकारे विसर्जन जे आहे ते करू शकता. यामुळे नक्कीच तुमचे सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल. करून बघा, नक्कीच या उपायाचा तुम्हाला अनुभव देखील येईल. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.